विद्यमानानं स्वर्गीय पंढरीशेठ फडके तसेच स्वर्गीय संतोषजी बालूशेठ पाटील यांच्या स्मरणार्थ सुंदर असं भव्य दिव्य बिंजोडचं मैदान शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी आयोजित केलेलं आहे। याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी। सुंदर असं बिंजोडचं मैदान आपल्याला पाहायला मिळेल। शर्यतींचं ठिकाण बैलगाडा शर्यत मैदान मोह। या मोठ्या संख्येनं आणि आनंद घ्या या बिंजोडच्या मैदानाचं। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। सर्वांचं करूया आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाच्या वतीनं करूया सर्वांचं स्वागत। पहिला चेंडू टॅप केला, चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्यात आलाय। चेंडू कार्पेटच्या आधारे लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना आपण पाहतोय मिळतील 4। पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात केली आहे। फलंदाज आपण पाहिला तर हनुमान बोलाडे याला आपण पाहतो कित्येक वर्षाचा अनुभव घेऊन मैदानामध्ये उतरलाय। आज आपल्या संघासाठी समोर अजनबी ओवळे संघ आणि त्या संघाचा बरोबर 2 हात करत असताना नजाकत भरा फटका आपण पाहिला। वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं हा फटका पॉइंट आणि कव्हरला भेदून सीमारेषेच्या बाहेर 4 धावा। 4 धावेनं स्वतःचं अकाउंट आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय हनुमान बोलाडेनं। गोलंदाजीच्या मार्कवर असेल विशाल गायकवाडला आपण पाहतोय कित्येक वर्ष आपल्या संघासाठी खेळताना हलक्या हाताने ऑन साइडला ड्राईव्ह केलाय। चेंडूला फक्त सिंगल धाव मिळेल। सिंगल धावेच्या मदतीनं उसरली संघ जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर। 5 धावा धावपालकर ऑन बोर्ड आपण पाहतोय। सावध सुरुवात जर्मन उसरली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना अजनबी ओवळे संघ आपण पाहतोय। पहिलं षटक म्हटलं की या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेची जबाबदारी खरं तर विशाल गायकवाडवर टाकली आहे आणि पहिल्या षटकामध्ये नेहमी गोलंदाजीची दादागिरी आपण पाहिली आहे मागच्या सामन्यामध्ये आणि या षटकामध्ये दादागिरी ओवळे संघाचा हा गोलंदाज करेल का याच्याकडे सर्वांचं खरं तर लक्ष लागलं गेलंय। बॅटची टॉपे जरूर घेतली होती, यष्टीरक्षकानं थोडी चुकी केली होती आणि शॉट थर्डमॅन मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्यानं कुठलीही चुकी केली नाही आहे आणि पहिला झटका लागेल जर्मन उसरली संघाला दिवेश बोलाडेच्या स्वरूपामध्ये। श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे गाव म्हटलं की साईंचं निस्सिम भक्तांचं गाव आणि खरं तर शोभून दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सद्गुरू साई। त्या साईबाबांना आपण वंदन करून जाऊया मैदानामध्ये जिथे पहिला विकेट विशालच्या नावावर
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता दिवेश बोलाड आहे ना. आगली वेगळी ॲक्शन स्टाईल आपण पाहतोय या गोलंदाजाचे. टॅप करण्याचा प्रयत्न अजय ला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे अजय डांगरकर खरं तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान, मोठमोठे लांब लचक षटकार मारण्यासाठी जाणला जाणारा हा फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत मैदानामध्ये अजय उभा असेल तोपर्यंत धावा कशा येतील यातील मात्र शंका नाही आहे. सरळ बॅटनं केलेला हा फटका आपण पाहतोय लॉंग ऑनला क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. मिड ऑफला क्लिअर करत होता चेंडू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं घेतलेली धाव आपण पाहिली आणि अखेरच्या क्षणाला चेंडू अडवला गेला आहे आणि इथे प्रयत्न करतायत चेंडू अडवण्याचा आणि त्यांना यशही लाभतंय अजनबी ओले संघाच्या क्षेत्ररक्षकांना. एक धाव मिळेल, एका धावेने संघ जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. एक गडी बाद असताना जर्मन उसरली संघ आपण पाहतो. अजय ऑन स्ट्राईक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाल्यामध्ये अडकलाय अजय डांगरकर आणि जो शिकार करण्यासाठी गेला होता आता तो स्वतः शिकार बनून मैदानाच्या बाहेर दाखल होतोय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर अजय डांगरकर बॅक टू दी पवेलियन. थँक्स व्हेरी मच. हा प्रतिम संगीत आपण पाहिली. गड आला पण सिंह गेला. खरं तर कोंढाणा किल्ल्यावरची यशोगाथा सांगणारं एक गीत आपण ऐकलंय DJ जय यांच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. इथे मिळाली सफलता, जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपली पॉवर कशी दाखवायची, आपला दबदबा कसा निर्माण करायचा, फलंदाजांचा कर्दनकाळ कसं ठरायचं याचं उत्तर दिलं होतं विशाल गायकवाडनं. 2 सफलता या षटकामध्ये प्राप्त केल्या आणि फलंदाजीचं खरं तर पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरला होता. दुसरा गोलंदाज आलाय विनीत पाटील, षटक क्रमांक 2 मार्गस्थ. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 2रं षटक. पहिला चेंडू खोलवर टाप्याचा आपण पाहिला. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉलची सांगत आहोत असताना एका बाजूला आपण पाहतोय जयेश डांगरकर आणि दुसऱ्या बाजूला हनुमान बोलडेला आपण पाहतोय. हनुमान बोलडेचा आपण जर विचार केला तर कित्येक वर्ष आपल्या संघासाठी खेळत असताना त्याला आपण पाहतोय. अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये उतरलाय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न जर डायरेक्ट हिट झाला असा तर जयेश डांगरकरला मैदान सोडावं लागलं असं. तसं काही झालं नाही आहे. नशिबाची साथ लाभली आहे आणि एक चोटी धाव इथे घेतली गेली आहे. नजरेसमोरून धाव कशी घ्यायची याचं जिवंत उदाहरण हनुमान बोलाडे आणि जयेश डांगरकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आखो में इशारा झाला आणि एक सिंगल धाव चोरली गेली आहे नजरेसमोरून. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. 8 धावा ऑनबोर्ड आपण पाहतोय तुमच्या स्कोर कार्डावर, तुमच्या स्क्रीनवर. खरं तर इथून चांगले फटकेबाजी करावी लागेल. जयेश डांगरकरवर संपूर्ण जबाबदारी. आकू टप्प्याचा चेंडू पॉइंट थर्डमॅनच्या डोक्यावरून खेळायचा होता आणि तिथे मात्र फसलाय. बॅटचं तोंड उघडता आलं नाहीये. बॅटची कडा घेऊन 3रा विकेट मैदानाच्या बाहेर. जयमान उसरली संघाचा जयेश डांगरकर बॅक टू दी डगआउट. संस्थेमध्ये बाद झाले कुठेतरी उसरली संघाच्या खेंब्यामध्ये. निराशजनक वातावरण. फुलटॉस चेंडू जरूर फेकला होता, फायदा उचलू शकला नाही. तरी सुद्धा चेंडू मात्र जातोय लेग स्टिक सोडून.
डीप फाईन लेगमध्ये 4 धावा मिळतील. एकूण जर विचार केला तर या चेंडूवर एकंदरीत 5 धावा वाईट घोषित केलाय पंचानं आणि एकूण 5 धावा मिळतील. या पंजा एकूण 13 धावा धावपालकर या 5 धावेच्या मदतीनं खरं तर ज्या वेळेला ओळे संघ धावा चेसिंग करायला येईल, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या धावा या 5 धावा कुठेतरी त्यांना या 5 धावांचा विचार करावा लागेल. कारण ज्या ज्या वेळेला कधी कधी अशा धावा हातातून निघून जातात त्या वेळेला तेवढ्या धावानं संघ पराभूत झालेला आपण बऱ्याचदा पाहिलंय. फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक कार्पेटच्या आधारे हा मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. फक्त सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 गडी बाद असताना 14 या धावसंख्येवर 14 धावा आपण पाहतोय धावफलकावर. आणि आता या 2 फलंदाजांना आक्रमण करावं लागेल, आक्रमकता सिद्ध करावी लागेल. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण हवाई हल्ले चढवावे लागतील. एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला न्यावं लागेल. किमान 40 ते 45 धावा तुम्हाला धावफलकावर जोडावे लागतील. एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उभा करावा लागेल. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय खरं तर फरीददादा मस्कर यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला एक लिजंड क्रिकेटर 40+ जबरदस्त खेळाडू विनोद पाटील सरांना आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. पुलटॉ चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न टायमिंग झालं नाहीये. आणखी एक फलंदाज इथे बाद होईल. 4था धक्का मिळेल फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान उसरली संघाला 14 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. आता येणाऱ्या नवीन फलंदाजाला आपल्यावर पूर्णपणे प्रल्हाद दांगरकरला आता आपल्यावर विश्वास दाखवावं लागेल. संघाला चांगल्या स्थितीमध्ये न्यावं लागेल. संघ थोडा अडचणीत सापडला आहे आणि या अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढावं लागेल. संकटावर मात करावी लागेल. आलेल्या संकटाला तोंड द्यावं लागेल. एकट्याला आता संघर्ष करावा लागेल. तुमच्यासोबत कितीही लोक असू द्या, कारण संघर्ष तुम्हाला एकट्याला करावा लागतोय. जेवढं एकट्याने संघर्ष कराल तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर राहू नका. स्वतःचे ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व निर्माण करा. आता प्रल्हाद दांगरकरला आता स्वतःचं अस्तित्व मैदानामध्ये निर्माण करावं लागेल. दुसरं षटक आपण पाहिलं होतं. या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 7 धावा आल्या. एकंदरीत 4 फलंदाज बाद झाले आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद असताना 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय जय हनुमान उसरली संघ. प्रल्हाद दांगरकर आणि त्याला साथ देल रोहन हा फलंदाज. या मिडल ऑर्डर मध्ये मात्र सतीशला आपण पाहतोय. सतीश म्हात्रेला गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय आणि सतीश म्हात्रेकडे ती क्षमता आहे फलंदाजांना थांबून ठेवण्याची. फिरकीचा जादूगर सुद्धा म्हटलं जातं सतीश म्हात्रे यांना. स्लोवर पद्धतीचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता हवेमध्ये चेंडू आणि ही मिळेल 5वी सफलता आणि 5वा गडी गारद होतोय जय हनुमान उसरली संघाचा. अर्धी सेना मात्र तंबूच्या दिशेनं परतताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे एकूण 14 या धावसंख्येवर. फक्त 14 या धावसंख्येवर जाऊन ठेपली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कारण क्रिकेट असा खेळ आहे कधी कुणाला कमी समजू नका. 17 नंबरची जर्सी घालणारा AB डिव्हिलियर्सचा खॉप आपण पाहिलाय. कारण प्रत्येक गोलंदाजांना घाबरण्याचं काम त्यांनी केलंय. पण भारताचा श्रीसंताला आपण पाहिलंय
ज्यानं 6 डावामध्ये एबी डिव्हिलियरला 5 वेळा बाद केलंय, हे सुद्धा क्रिकेट असं. आणि इथे चांगला फटका आपण पाहिला तर हवेमध्ये बराच वेळ एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. क्रिकेट म्हटला की कधी कोणाला कमी समजू नका. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणारे असतात. स्लोवर पतीचा चेंडू, 5वा चेंडू जरूर फेकला होता, बॅटच्या पट्ट्यात चांगला आला नाही आहे. पॉइंट आणि मिड ऑफला क्लिअर करायचं होतं, गॅप भेदू शकला नाही आहे फलंदाज. फक्त सिंगल मिळेल. 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. मित्रमंडळी ना कुठेतरी फलंदाजीचं कंबड मोडण्याचं काम केलंय अजनबी ओवळी संघानं. मोठा फटका बॅटच्या मधोमध, प्रल्हाद डांगरकर ऑन फायर. हम भी किसी से कम नहीं है. प्रल्हादच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत सनसनीत दणदणीत षटकार. शेवटच्या चेंडूवर प्रल्हाद डांगरकरच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिलाय. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 23 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय. प्रल्हाद डांगरकरचं उभं राहणं खूप गरजेचं आहे, कारण आता आपल्या संघाच्या मदतीला धावून येणं खूप गरजेचं आहे. सतीश मात्र यांना चांगली गोलंदाजी केली, एक सफलता मिळाली, एक षटकार सुद्धा खाला. जर विचार केला तर 9 धावा खर्च केल्या. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज साई गायकवाडला आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन चेंडू लेग स्टिक सोडून जातोय. पंचांनी अवांतर घोषित केला आहे. इट्स वाईट कॉल आणि एक अतिरिक्त धाव मिळेल. एका धावेने खरं तर तांशू दात्यांच्या पाहायला गेल्या तर आपण स्वागत करूया मेघनाथजी म्हस्कर साहेबांच्या माध्यमातून. या स्पर्धेला तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रत्येक तांशू दात्यासाठी, जोरदार टाळ्या. आय हिट यू मिस, फलंदाज बाद, त्रिफलाचीत बाद होतोय. आणखी एक फलंदाज गारद होईल. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 24 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खरं तर रोशन बडेकरला आपण पाहतो. एक चांगला गोलंदाज उसरली संघाचा. उसरली संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही आहे, कारण उसरली संघाची सर्वात मोठी ताकद आपण पाहिली तर गोलंदाजी आपण पाहिली आहे. कारण बऱ्याच स्पर्धेमध्ये उसरली संघानं बऱ्याच चांगल्या संघांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवलंय आणि गोलंदाजीच्या जोरावर सामने सुद्धा कित्येक जिंकलेत. आकू टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफस्टम, हा चेंडू फक्त टॅप केला. चेंडूला पॉईंटच्या दिशेमध्ये गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता. असं म्हणतात की 15 लाखापासून सुरू झालेला प्रवास आज शेवटी 1500 रुपयावर येऊन ठेपला आहे. आणि ते 1500 रुपये कधी मिळणार याची सुद्धा चर्चा आपण करूया, कारण मतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. आपटलेला चेंडू आणि आस लागली आहे 2100 रुपयांची. आणि गोलंदाज इथे डॉट चेंडू खेळत असताना फलंदाज आपण पाहतोय साई गायकवाड. हा फलंदाज झालाय बाद, त्या ठिकाणी माफी असावी. आणि आणखी एक फलंदाज बाद झालाय. एकूण धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 25 या धावसंख्येवर. चांगला फटका त्या ठिकाणी आपण ऑन साईडला पाहतोय. फलंदाज प्रल्हादच्या बॅटमधून खरं तर एखादा मोठा फटका प्रल्हादच्या बॅटमधून येणं अपेक्षित असेल. संघनायकानं त्याच्यावर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासावर पात्र ठरावं लागेल. 26 धावापर्यंत मजल मारले. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज
साई सज्ज पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी दाखवलाय क्षेत्ररक्षकानं आणि प्रल्हाद डांगरकरची विकेट आली आहे. झेलबा 2 माघारी परततोय. थँक्यू व्हेरी मच. माफी असावी. 27 धाबा ऑन बोर्ड आपण पाहतोय. साही निहालला आपण पाहतोय, चांगला फटका त्याने एक्झिक्यूट जरूर केलाय. ताकदीचा अभाव त्या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात. 2 धाबा तर सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने 29 पर्यंत मजल मारली आहे जयमान उसरली संघानं. कारण विचार केला तर दिवेश बोलाडे, अजय डांगरकर, जयेश डांगरकर, हनुमान बोलाडे हे 4 फलंदाज निष्काम ठरले होते, यशस्वी ठरले नव्हते आणि धावा बनवण्यामध्ये मिडल ऑर्डरमध्ये थोडा वेळ लागला आणि त्या कारणानं 29 धावा बनवल्या आणि 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे 24 चेंडूमध्ये अजनबी ओले संघासमोर. या 30 धावा चेस होतील की नाही याचं उत्तर ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. आपण कुठे जाऊ नका, घेऊया छोटासा ब्रेक. थँक्यू. या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर आदरणीय ऋतिकजी एकनाथ पाटील साहेब यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन आम्हाला आलेलं आहे. तरी त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मंडळाचे अध्यक्ष, आयोजक, संयोजक या सर्वांकडून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. असं म्हटलं जातं की भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या भारताची संस्कृती, आपल्या नेरे गावाची संस्कृती. या संस्कृतीचा वारसा जपलाय आमचे अतिथीगण ऋतिकजी पाटील साहेब यांच्या वतीनं हे सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याबद्दल आपलं शतश आभार. आलेल्या सगळ्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. थांबलांना सूर्य कधी थांबली न धारा, या बेधुंद वादलांना कुठला किनारा. वादल मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं आपण ओले आणि एका बाजूनं आपण पाहतोय उसरली, 2 नामांकित संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत आणि त्यांच्यामध्ये ही चुरशीची लढाई आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ज्यामध्ये पहिलं सत्र आणि त्या सत्राचा खेळ संपला, ज्यामध्ये एकूण 29 धावा बनवत 30 धावांचं टार्गेट अजय डांगरकर, जयेश डांगरकर यांच्या सेनेनं अगदी ठेवलेलं आहे प्रमोद घरत या संघाच्या खरं तर समोर. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ. पंचांकडून ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत परेश मस्कर सर, जे आपण पाहतोय जितेविलन जयमान नेरे या संघामधून नियमितपणे आपल्याला चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. मास्टर माइंड खेळाडू आहेत. आज पंचांची भूमिका साकारत असताना पहिला चेंडू अजयनं केली आहे दमदार सुरुवात. एक ताकदवर खेळाडू टीम उसरलीच्या माध्यमातून अनेक मैदानं गाजवलेले आहेत आपल्या माध्यमातून. छोटा आकाश तारेकर ही गणना या खेळाडूची देखील केली जाते
आणि आज उसरली नावाचं बिरुद ज्याने आपल्या छातीवरती बिंबवलं असताना आता त्यांना डिफेन्स करायचे आहेत, त्या म्हणजे टोटल 30 धावा. इन्व्हेस्टमेंट कमी झाली होती पहिल्या सत्रामध्ये, हलक्या हातानं खेळलेत ऑफसाईडच्या दिशेमध्ये. दिवेश बोलाडे तिकडे चांगली फिल्डिंग आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडूंच्या माध्यमातून करताना. अगदी 30 धावा ज्या आहेत त्या वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. असं म्हटलं जातं की ट्राय बट डोंट ट्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या प्रत्येक घडीला तुला प्रयत्न करायचे आणि प्रयत्न वालूचे कण रगडीत तेलही गले. रात्र नाही तर स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलले. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि आज त्यासाठी 30 धावा लढण्यासाठी काफी आहेत. जरूर जिंकण्यासाठी त्या पुरेशा नसतील, परंतु लढण्यासाठी काफी आहेत. आपण पाहिलं की 1983 भारतानं सर्वात पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळेला छोट्या मीटिंगमध्ये नक्कीच म्हटलं होता कपिल देव की 183 रन अगर जीतने के लिए काफी नाही लेकिन लढणे के लिए काफी. आज तेच आत्मविश्वास आणि त्या खेळाला स्मरावा लागेल आणि इथे खेळ दाखवावा लागेल. वाईटचा इशारा पंचांचा आलाय. अतिरिक्त धावेनं झाली सुरुवात. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजय डांगरकर पहिलं षटक. पुढील सामन्याचा जो टॉस आहे त्या टॉससाठी आम्ही ते इन्व्हाइट करतो. पहा, टॉस इनिंग ब्रेक मध्ये झाला पाहिजे. प्लीज लेझीनेस दाखवू नका, सर्व खेळाडूंना विनंती आहे. धुतुम आणि खारघर या दोन संघादरम्यान टॉस असणार आहे. फटका छान खेळलेला आहे ऑफ साइड ऑन साइडच्या दिशेमध्ये खेळाडू कक्षामध्ये. एक सीमा रेषा पार धमाकेदार षटकार. क्या बात आहे. फलंदाज अटॅकिंग मोड. अजय वरती हल्ला चढवला जातोय. या वेळेला बॅक टू द बॉलरची संकल्पना. फॉलोअप 3 मध्ये चेंडू अडवला जाईल. छान अशी आपण पाहतोय गोलंदाजी तिथे वेगानं खरं तर इथे गोलंदाजी केली होती आणि पूर्णपणे प्रत्येकी चेंडूमध्ये व्हेरिएशन कसं दाखवायचं हे या गोलंदाजाला चांगलंच माहिती आहे. ओव्हर द विकेट ना या पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. दिवेश तिकडे डाऊन दी ग्राउंड. धक्का दिला जाईल. पहिला गडी बाद होतोय ओले संघाचा आणि फलंदाज होतोय बाद. अंतिम बॉलवरती आघात करण्यासाठी गेला होता खेळाडू, तिथे विकेट टिपली. पहिल्या षटकामध्ये आल्यात टोटल 8 धावा. 1 गड्याचा मोबदला आहे ओवळे संघ. सुपर्ब. पहिलं स्पेल जे होतं ते इकॉनॉमिकल स्पेल आपण टीमसाठी अजयला देताना पाहिलं. आता उर्वरित आपण जर विचार केला 3 षटकांचा तर मग 18 चेंडूंचा खेळ बॅलन्स असणार आहे आणि जिंकण्यासाठी आव्हानात्मक आपण धावसंख्येचा जर विचार केला तर 22 धावांची गरज असणार आहे. मी आधी चर्चा केली होती की 30 धावा लढण्यासाठी जरूर काफी आहेत, जरूर जिंकण्यासाठी काफी नसतील आणि त्याच्यावरती पूर्णपणे आता इथे फोकस केला जातोय खेळाडूंच्या अंतर्गत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. त्या प्रयत्नांवरती पूर्णपणे आपण पाहतोय ते आता लक्ष केंद्रित केलं जात आहे. दुतुम टीमचे कॅप्टन आहेत. येस, खारघर टीमचे खेळाडू देखील आलेले आहेत. दोन्ही टीम्सला मी शुभेच्छा देतोय आणि टॉससाठी दोन्ही टीमचे खेळाडू आपण या पवेलियनमध्ये आपण टॉस करणार आहोत सामन्याचा. टॉससाठी आपण जाऊयात. मयूर दादा यांना मी इथे विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते या सामन्याचा टॉस करायचा आहे. हवेमध्ये खेळलाय. उंच फटका आहे. लॉंग 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 वे. बॉल सीमा रेषा पार. षटकार. पाटील यांच्या वतीनं या सामन्याचा टॉस आपण इथे करत आहोत. वेटुगो टॉस जिंकलेला आहे खारघर या संघानं. शिवशक्ती खारघर या संघाला आपण पाहणार आहोत. विरोधामध्ये असणार आहे धुतुम. धुतुम आणि खारघर या दोन संघादरम्यान पुढील सामना असणार आहे. प्रिव्हियस बॉलवरती जयेश डांगरकरवरती हल्ला चढवला होता फलंदाजानं. फलंदाज मैदानामध्ये आघात करतोय. आशिष मात्रे अकाउंट ओपन केलंय 6नं. वन्स अगेन अजून एक उडवलाय. धमाकेदार स्ट्रोक. दुवादार फलंदाजी. ओलेचा हा स्टार खेळाडू आणि सुपरस्टार स्ट्रोक. 6 रन्स.
एलिगंट बॅट्समन आहे आणि आज अटॅक त्यानं सादर केलं तर रंगमंचावरती फलंदाजांना. यॉर्कर लेनचा बॉल यावेळेला गती परिवर्तन केलंय, टप्पा बदललाय, अनुशासन बदललेलं आहे, कारण त्याला माहिती आहे ज्या मोठ्या मोठ्या फटक्यांनी आता धावांची इन्व्हेस्टमेंट केली जाते ती आपल्यासाठी हार्मफुल आहे आणि आता तिला कुठेतरी थांबवावं लागेल. याच प्रयत्नांमध्ये असणार आहे उसरली संघ, खास करून जयेश. 21 झाले धाव फलकावरती जिंकण्यापासून. अजून आपण जर पाहिलं तर 9 धावांपासून दूर असतील. यावेळेचा फटका कार्पेटच्या आधारे खेळलायत फिल्डर तिकडे उपलब्ध, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव घेतलेले आहे प्रमोद घरत. या खेळाडूला स्ट्राईक रोटेट तिकडे. एकतर्फा सामना असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक झाली होती ती थोडी कमी होती आणि त्याच खरं तर गुंतवणुकीवरती हा आता कदाचित खामाच्या भोगावा लागतोय की काय असं वाटू लागलेलं आहे. खारघर गावचे आमचे मुकुंदजी भगत साहेब यांना मी ते विनंती करीत आहोत, आपण जर आला असाल तर आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. खारघर गावचे मुकुंद भगत, आपणास विनंती आहे की आपण या, आपलं स्वागत आहे. आमच्या आयोजन कमिटी आपली वाट बघते, आपण आमचे अतिथी मान्यवर आहात तरी आपण मंचावरती यायचं आहे. मॅचकडे आपण जर फोकस केलं तर 24 धावा धावफलकावरती जमा केल्यात. प्रणेश आमच्यासोबत आहेत, चांगली गुणलेखनाची भूमिका आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. फटका खेळलाय ऑन साईडच्या दिशेमध्ये, तिथे आपण पाहतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ऋतिक म्हटलं तर मग रोशन ठाकूर म्हटलं तर तितकाच चांगला खेळाडू आहे टीमचा आणि चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहत होतो. एकूण धावा झाले धावफलकावरती आता 25, अजूनही 5 धावांपासून वंचित असणार आहेत. 2 षटकामध्ये पूर्णपणे सामना खुला केलाय. उसरली संघ थोडासा बॅकफुटवरती आज आपल्या आत्मीयतेपासून थोडासा भरकटताना पाहायला मिळाला. रोशन ठाकूर या पुढील गोलंदाज त्यांनी वापरलाय. फिरकीपट्टू आहे टीमचा, चांगली गोलंदाजी या खेळाडूला अवगत आहे. खास करून इन स्विंग आणि आउट स्विंग या 2 गोष्टी आपण पाहतो या खेळाडूला तो नियमितपणे करत असतो. गोलंदाज तयार होतोय, पुढचा चेंडू टाकेल. आपली बार बॉल केला तिकडे कव्हरच्या दिशेनं. हा फटका छान आहे, टर्न घेतोय, मोड घेतलाय थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोर इज लेवल, इट्स अ बाउंड्री टाइम. आलाय खणखणीत चौकार. स्कोर इज लेवल. चला या पुढील जो सामना आहे त्या संघांनी त्वरित आपण रेडी राहायचं आहे. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. प्रमोद घरत तिकडे नजाकत दाखवायच्या अगदी प्रयत्नांमध्ये होते. खास करून या खेळाडूचा हा जो शैलीदारपणा आहे तो सर्व समीक्षकांना प्रेक्षकांना अगदी मनमोहित करत असतो. ज्या पद्धतीनं फटकेबाजी होते त्यामध्ये अटॅकिंग मोड सादर करायचा असेल तरी देखील तो माइंडसेट त्याचा कूल असतो आणि एक वेगळाच दर्जा आहे या खेळाडूचा फलंदाजीमध्ये. प्रमोद घरत आहेत ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी तयार. टॅपिंग क्रिकेट दाखवलं जात आहे. हलक्या हातानं खेळलं त्या बॉलला. 1 धाव आणि विजयी स्ट्रोक. सामना जिंकलाय ओवले संघानं. अभिनंदन.